तुम्हावर केली मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. आवड म्हणून मी लावणी सुरू केली होती आणि ती प्रोफेशन मध्ये बदलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आई वडील वारल्यानंतर मी लावणीला ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. मी जेव्हा 4थी मध्ये होतो तेव्हा मी फर्स्ट टाइम फिमेल गेटअप मध्ये गाणं केलेलं, दिसला ग बाई दिसला. शाळेत पण होतो तेव्हा पण बऱ्याच वेळा असं व्हायचं की अरे बघ हा मुलीचा डान्स करतो. आणि मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्या फॅमिली आपल्या सोबतच असते. त्यांना फक्त टेन्शन समाजाचं असतं की समाज काय बोलेल. आणि आपल्यावरती खूप प्रेम करणारी 2 व्यक्ती म्हणजे आई आणि बाबा हे दोघेही सोडून गेले होते अचानक. आणि त्यामुळे मी लावणीला ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. माझं प्रोफेशन असं आहे की मला मेकअप रोज स्वतः करावं लागतं. चारित्र्याला माझ्याकडनं धक्का नाही लागला पाहिजे, हे आय ऑलवेज टेक केअर ऑफ दॅट. मुलगी बनणं खूप अवघड आहे. नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगाच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला अंदाज आलाच असेल ना आज आपण कोणाला भेटायला आलोय. खरं तर महाराष्ट्र आणि लावणी यांचं नातं अतूट आहे. रांगड्या मातीची हळवी बाजू, नजाकत, मोहकता लावणीच्या रूपात साता समुद्रापार पोहोचली. आजवर महाराष्ट्राला मंगलाताई बनसोडे, विठाबाई नारायणगावकर, सुरेखाताई पुणेकर अशा लावणी सम्राज्ञींचा समृद्ध वारसा लाभलाय. पण आज आपण एका लावणी सम्राटाला भेटणार आहोत. कोण आहे हा लावणी सम्राट? स्वतः किरण कोरे. नमस्कार. नमस्कार. किरण, सगळ्यात खूप सुंदर दिसतोय. तुझं लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगातमध्ये खूप खूप स्वागत आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच आभार. आपण गप्पा मारायच्या, तू तयार आहेस? अगदी मन मोकळेपण, जसं तू नाचतोस ना तसं मन मोकळेपणाने बोल. अगदीच अगदीच. तर माझा सर्वात आधी तुला प्रश्न की किरण कोरेच्या एक लावणी सम्राट बनण्याच्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली? बेसिकली सुरुवात असं म्हणता येईल की बालपणापासूनच झाली. कारण लावणीची आवड आधीपासूनच होती. आणि मी खूप बेसिकली एकदम रुरल एरियामधून बिलॉंग करत असल्यामुळे तिथे तमाशा, लावणी फक्त एवढेच आर्ट फॉर्म्स आम्हाला माहिती होते. त्यामुळं मी युजुअली जेव्हा जत्रेमध्ये लावणीचे कार्यक्रम बघायचो तिथून मला खरं तर आवड निर्माण झाली. कारण तेव्हा टेलिव्हिजन किंवा बाकीच्या गोष्टी एवढ्या प्रगतशील नव्हत्या, जेवढ्या आता आहेत. त्यामुळं कुठेतरी बघून लावणीची आवड निर्माण झाली. पण त्यानंतर एक आवड म्हणून मी लावणी सुरू केली होती आणि ती प्रोफेशनमध्ये बदलेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आई-वडील वारल्यानंतर मी लावणीला ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. कारण मला असं काहीतरी हवं होतं जे मला स्वतःमध्ये खुश ठेवेल किंवा लोकांसोबत कनेक्टिव्हिटी बनवून ठेवेल. त्यामुळे मी लावणीला ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. सतत जवळपास 7-8 वर्ष झाली मी ॲज अ प्रोफेशन लावणी करत आहे. आणि त्याआधी म्हणजे तुला आठवतं का पहिला शो कधी केला होता किंवा किती वर्षाचा होतास तू साधारण? मला अजूनही आठवतं मी जेव्हा 4थी मध्ये होतो, तेव्हा मी फर्स्ट टाईम फिमेल गेटअपमध्ये गाणं केलेलं, दिसला ग बाई दिसला. अरे वा. हे माझं पहिलं गाणं, हातामध्ये मशाल वगैरे हा, घेऊन. हा, हा. तेव्हा खूप मजा आलेली. खरं तर माझ्यासाठी खूप नवीन होतं ते फिमेल गेटअपमध्ये परफॉर्म करणं. पण तेव्हा लहान असल्यामुळे ते खूप छान वाटायचं आणि सगळ्यांना ते एवढं आवडलं होतं, की मला अगदी भरभरून बक्षीस मिळालेलं. कुठे केलं होतंस तू? मी माझ्या गावामध्ये म्हणजे जिथे माझ्या बाबांची जॉब होती, हा. डोणगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे. ज्या गावामध्ये अगदी बस सुद्धा यायची नाही. अरे वा. त्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या गॅदरिंगमध्ये मी ते गाणं केलं होतं, दिसला ग बाई पण दिसला. मग हे कसं सुचलं? कारण म्हणजे आता तर तू म्हणालास असं आपण टीव्हीत बघतो, मग आपल्याला वाटतं की आपण पण डान्स करतो. तुला कसं सुचलं हे? युजुअली काय व्हायचं, माझ्या ताई वगैरे कधी-कधी डान्स करत होत्या गॅदरिंगमध्ये. सो त्यांच्या सोबत त्यांना बघून आवड तर भरपूर निर्माण झालेली. पण मला वाटायचं की मी पण का ट्राय नाही केलं पाहिजे हे. बरोबर. मग त्यांच्यासोबत डान्स करत नेहमी कृष्ण वगैरे व्हायचो आणि त्यात मला संधी मिळाली लावणी करण्याची. म्हटलं चला डान्स पे चान्स असं मी काहीतरी केलं आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर मला अजून जास्त आवड निर्माण झाली. तर तू आता म्हणालास की तू 4थी पासून लावणी करतोयस. आपल्याकडे ना कितीही तू म्हण की प्रगत झालोय वगैरे, पण शाळेत असणारी मुलं जी चिडवतात ना, डिवच असे टोमणे, ते विसरता येत नाहीत. तू कधी असं अनुभवलंयस का? युजुअली काय होतं, लावणी फील्डमध्ये आल्यापासून मला हा एक्सपिरियन्स तर रोजचाच झाला आता. पण जेव्हा खरंच शाळेत पण होतो तेव्हा पण बऱ्याच वेळा असं व्हायचं की अरे हे बघ हा मुलीचा डान्स करतो. आणि त्यावेळी एवढी मॅच्युरिटी नव्हती सगळ्यांमध्ये किंवा एवढं काहीच असं लोकांना माहिती नव्हतं. त्यामुळं भरपूर लोक काही पण बोलायचे. मुलं भरपूर काही स्कूलमध्ये पण मी भरपूर गोष्टी थ्रू ह्या गेलेलोच आहे. बट आता ते सगळं चेंज झालंय. त्यामुळं
आता बॉदर करायची तर काही गरज नाही, पण तेव्हा भरपूर त्रास झालाय. कुठे मग तेव्हा असं वाटलं जेव्हा मुलं चिडवायची वगैरे तेव्हा की नाही आपण नको करायला असं वगैरे वाटलं का कधी? भरपूरदा. आणि असं होतं इव्हन फॅमिलीमध्येच भरपूर जणांना पण असं वाटायचं, की यार मुलगा असून मुलीचे डान्स कशाला करतोस? हो किंवा तुला बरोबर. करायचं तर मुलांचे कर. कारण लोकं तुझ्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघणार नाहीत. त्यामुळे कुठेतरी माझी फॅमिली मला सपोर्ट करत नव्हती. पण मी नेहमी मला असं वाटतं, की कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्या फॅमिली आपल्या सोबतच असते. त्यांना फक्त टेन्शन समाजाचं असतं, की समाज काय बोलेल? आणि इथनं मग सगळ्या गोष्टी सपोर्ट करायचा की नाही हे चालू होतं. तू म्हणालास की फॅमिली आपल्या सोबतच असते. तर तुझ्या आई-वडिलांनी जेव्हा तू लहानपणापासून जेव्हा केलं, तेव्हा तुला सपोर्ट केला का? काय रिएक्शन होती? डेफिनेटली मी खूप ब्लेस्ड आहे, मी असं म्हणेल नक्कीच. कारण माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करत होती नेहमीच थ्रू आउट. कारण जरीही आम्ही खूप रुरल एरियामध्ये असलो किंवा लोकांचे जरी वेगवेगळे व्हिजन्स असले ह्या बाबतीत, तरी माझी फॅमिली वॉज लाइक की "तू कर बिंदास, पण अभ्यासामध्ये तुझं बेस्ट दे." कारण हं. त्यांची एक्स्पेक्टेशन माझ्याकडनं अभ्यासाची होती. सो मी त्यांना प्रॉमिस केलं की मी अभ्यासात कधीच मागे येणार नाही, बट मला डान्ससाठी तुम्ही अडवू नका. ते मग तुझं शिक्षण काय झालंय? सो मी बी-एस-सी ग्रॅज्युएट आहे ओह! विथ 9.8 ग्रेड आउट ऑफ माय 10. गॉड! त्यानंतर मी बी-एड पण केलंय हां. विथ फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. त्यानंतर मी एव्हिएशन केले, म्हणजे एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी अँड हां. कस्टमर सर्व्हिसेस. ओह! अमेझिंग. तर असं भरपूर शिक्षण पण झालेलं आहे. बट कुठेतरी बाबा मेल्यानंतर मला असं वाटत होतं, की मला एक रेग्युलर लाईफ नकोय. कारण माझे बाबा ही वॉज अ हेडमास्टर ओके. इन अ सीनियर स्कूल. त्यांचं खूप दिवस आमच्यासाठी स्ट्रगल आणि सगळं मी बघत गेलोय. त्यांची इच्छा होती म्हणून मी खरं तर बी-एस-सी, बी-एड केलं होतं. बट त्यानंतर मला असं वाटलं, की यार कुठेतरी आयुष्याला कधी अंत मिळेल असं सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपलं आयुष्य जगून घेऊ. कारण आपल्यावरती खूप प्रेम करणारी 2 व्यक्ती म्हणजे आई आणि बाबा हे दोघेही सोडून गेले होते अचानक. आणि लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा 2015 पासून खूप जास्त बदललाय. त्यामुळे मी लावणीला ॲज अ प्रोफेशन चॉईस केलं. कारण काय होतं युजुअली मला रोज लोकांना वेगवेगळ्या भेटायला मिळतं. भरपूर शोज केलेत आउट ऑफ कंट्री, आउट ऑफ स्टेट. त्यामुळे कुठेतरी भरपूर लोकांकडे कलेच्या माध्यमातून आपलापणा भेटतो. हं. त्यामुळं हे दुःख कुठेतरी थोडं आता खूप कमी झालंय. त्यामुळे मी लावणीला ॲज अ प्रोफेशन. खरं तर असं म्हणतात, की कला ना सगळ्या दुःखांवर एक पांघरूण डेफिनिटली, घालते, एक फुंकर डेफिनिटली. असते. येस. त्याच्यामुळे निश्चितच आणि तू तुझ्या कलेने कुठेतरी तुझ्या आई-वडिलांनाही आता खूप प्राउड फील नक्कीच, करत असशील. नक्कीच. आता कलेचा विषय आला, तूही मेन्शन केलंस, की तू आउट ऑफ द कंट्री जाऊन शोज केलेत. त्याप्रमाणेच मला हे सांगायला आवडेल, की किरणने एका सिनेमात सुद्धा लावणी केली आहे, बरोबर? तू स्वतःच सांगशील त्याबद्दल तुझा अनुभव काय तर होता? माझा एक एक्सपिरियन्स असा होता, की मी सोशल मीडियापुरताच मर्यादित होतो. एक छत्रपती शासन नावाचा मूव्ही आहे, ज्यात मला माझ्या सरांनी रेफरन्स दिला होता, विनायक पवार सरांनी. आणि त्या मूव्हीसाठी माझं ॲज अ कोरिओग्राफर सिलेक्शन झालं होतं. सो सगळं फायनल झालं होतं. एक मोठी मराठी अभिनेत्री ते गाणं करणार होती. हं. पण बिकॉज ऑफ सम इश्यूज ते गाणं लांबत होतं शूटसाठी. मग माझ्या सरांनी माझा एकदा व्हिडिओ बघितला. त्यांची हं. मुलगी खरं तर माझा व्हिडिओ बघत होती YouTubeवरती. हं. तेव्हा सरांना असं क्लिक झालं, की यार ह्याला आपण ॲज अ कोरिओग्राफर सिलेक्ट केलंय, पण हा स्वतः पण परफॉर्म करतो. सो इंडस्ट्रीत खूप वर्ष झाली कोणत्या मुलांनी ॲज अ लीड लावणी केली नव्हती. सो ते मला बोलले, की "लेट्स हॅव अ ट्राय. बघूयात आपण कसं वर्कआउट होतंय." सो "वाढीव दिसतंय राव" नावाचं एक गाणं मला येस. मिळालं. उर्मिला धनगरच्या आवाजामध्ये ते गाणं आहे. आणि मी खरं तर नशिबान आहे, माझा पहिला मूव्ही डेब्यू होता तो. आणि त्यात मला ॲज अ लीड गाणं मिळालं, ते पण विथ झी म्युझिक. सो मी ब्लेस्ड आहे आणि ते गाणं खूप वाजलं. इव्हन आता पण ते सगळीकडे वाजतं. त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता तो. मजा आली. पण त्या शूटिंगच्या वेळेचं कसं होतं? कारण आता सगळे कितीही कला विश्वातले म्हटलंस ना, तरी एक पुरुष आपल्या समोर लावणी करणार. काय होती तुझ्याकडे बघण्याची सगळ्यांचा दृष्टिकोन काय होता? ॲक्चुअली मूव्हीची जी टीम होती किंवा प्री प्रोडक्शन असेल, पोस्ट प्रोडक्शन असेल, पूर्ण मॅनेजमेंट टीम होती. दे वर नॉट शुअर की यार आपण घेतोय मुलाला लावणी करायला, बट इंडस्ट्री ॲक्सेप्ट करेल का? एक्झॅक्टली. कारण युजुअली काय होतं, प्रवाहाच्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या लोकांना थोडी भीती असते, की यार कोण कधी काय रिव्ह्यू देईल? बट ते गाणं एवढं दणक्यात वाजलं, म्हणजे अगदी 10 मिलियनच्या पण वरती ते गाणं गेलंय. हो. आणि सगळ्या वरातीमध्ये असेल, सगळ्या मिरवणुकीत असेल, ते गाणं हमखास वाजतं. त्यामुळे माझी मेहनत तर होतीच, बट लोकांचं खूप प्रेम पण मिळालं त्या पण म्हणजे तू कोरिओग्राफर म्हणून तिथे गेला होतास आणि येस, ते येस. सगळं जुळून आलं येस, येस, आणि येस. वी नो द रिझल्ट्स नाऊ राइट. बरं किरण, तू लावणी करतोस हे सगळ्यांना माहितीये, तू लावणी सम्राट आहेस. पण किरणला शांत बसवत नाही बरं, तो बाकी पण बरेच गोष्टी करतो. मेकअप करतो,
नथ बनवायला शिकवतोस येस, तू? येस. नथीचा त्याचा नवीन काहीतरी बिझनेस आहे. तोच आपल्याला तोच सांगेल. काय आहे हे नेमकी ही अ, काय आवड आहे? तर नथ मराठी माणसांचं सौंदर्याचं प्रतीक आहे असं येस. म्हटलं जातं आणि खूप जवळचा विषय आहे लावणी लावणी डान्सर्सच्या. कारण नथीशिवाय तर आम्ही डान्स नाही करत. तर असं झालं मी एका ठिकाणी ॲड बघितली होती नथीच्या क्लासेसची. हं, सो म्हटलं विकत घेण्यापेक्षा आपण शिकू. हं. तेवढेच पैसे इन्व्हेस्ट करून शिकू आणि त्यानंतर नथीसाठी खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळायला लागला आणि तुम्ही जर बघत असाल तर नाकात घातलेली ही जी नथ आणि बिंदी आहे ती हां. हँडमेडच आहे. सो ती इट इज हँडमेड आणि माझं प्रोफेशन असं आहे की मला मेकअप रोज स्वतःचा स्वतः करावा लागतो. कारण युजुअली डिपेंडन्सी असते. पण आज माझा हा जो छान मेकअप केलाय तो एम-केज मेकअप अकॅडमीने केलेला आहे. त्यांच्याकडे आज मी शूटसाठी आलोय. तर झालं असं मेकअप सुद्धा माझ्या प्रोफेशनशी रिलेटेड होतं. त्यामुळं युजुअली जेव्हा आमचा सीझन ऑफ असतो किंवा जेव्हा मला शोज नसतात तेव्हा मी मेकअपचे क्लासेस पण घेतो. ओके. सो मग ह्याच प्रोफेशनला रिलेटेड प्रोफेशन सापडलं. त्या प्रोफेशनला अजून रिलेटेड म्हणजे नथ मेकिंगचं प्रोफेशन हां. सापडलं. सो युजुअली काय होतं आर्टिस्ट फील्डमध्ये शोज असतीलच असं नाहीये. त्यामुळं आय हॅव टू थिंक अबाउट अदर फायनान्शियल ऑप्शन्स. हं. त्यामुळे मी मेकअप आणि नथमध्ये पण आता सध्या काम करतो. पण मग तू मेकअप कुठून सुरुवात केली शिकायला वगैरे? त्याचं काय नेमकं म्हणजे खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. हां. खरं तर जेव्हा मी डान्स फील्डमध्ये आलो तेव्हा मला मेंटॉर नव्हता किंवा हं. गुरु नव्हते. मला डान्स फील्डमध्ये गुरु नाहीयेत. तर झालं असं स्वतःचा मेकअप स्वतः करावा लागायचा पण शिकवायला कोणी नव्हतं. हां. मग वेगवेगळ्या आर्टिस्ट सोबत जायचं स्पर्धेला आणि त्यांचं बघायचं की ते काय लावतात हो. किंवा ते काय यूज करतात. मग ते असं करत, करत, करत थोडा सेन्स येत गेला आणि त्यानंतर मग मी माझ्या बहिणीकडे क्लास केला आणि मग मेकअप आर्टिस्ट झालो. अमेझिंग. म्हणजे तो सगळ्या ह्याच्यामध्ये तो सेल्फ मेडच आहे. बरं लावणीचं तू म्हणजे तू शिक्षणाचं सांगितलंस, मेकअपचं पण तू सांगितलंस. पण लावणीचं तू प्रशिक्षण घेतलंस की तुला आवड होती तर तू शिकत गेलास येस. स्वतः? तर मला आवड होती. सुरुवातीला जेव्हा आम्ही छोटे होतो म्हणजे आपण जेव्हा आपल्या जनरेशनमध्ये होतो तेव्हा कॅसेट्स यायच्या, हां. सीडीज हो, हो, हो. आणि आय एम लकी वन की माझ्या घरी सीडी प्लेअर होतं. हां. माझ्या बाबांनी आणलेलं. सो सगळं गाव आमच्या घरी मूव्ही बघायला, गाणी बघायला यायचं आणि आम्हाला तेव्हा कॅसेट मिळालेली हां. सुरेखा पुणेकरांची आणि सुरेखा कुडचींची. हो. सो त्या बघून एवढं भारी वाटायचं लावणीबद्दल असं एकदम प्रेम निर्माण झालं आणि ते बघून कुठेतरी मी लावणी शिकलो. खरं तर गुरु नसल्यामुळे कुठे शिकायचं ऑप्शनच नव्हतं. सो कॅसेट आणि तेच तेवढं ऑप्शन होतं. म्हणजे तू एक काय म्हणूया चांगले आणि आदर्श निवडलेस तू. त्यांना बघून बघून तू शिकत गेलास. बरं लावणी झाली, मेकअप झाला, नथ झाली. आता तुझा एक काय म्हणूयात जशी 4 गोष्टी असतात ना आपल्या ओळखीच्या, तशी आणखीन एक ओळख म्हणजे सोशल मीडिया. तिथे कधी वळलास, की आपण रील पोस्ट करू वगैरे हे कधी वाटलं? डेफिनेटली सगळ्यांना माहीतच आहे. इन्फ्लुएन्सर्स किंवा हा प्रकार लॉकडाऊन नंतरच आला येस. युजुअली. आधी काय व्हायचं फक्त जे मूव्हीमध्ये सेलिब्रिटीज वगैरे काम करतात, तेवढेच फक्त प्रमोशन्स आणि ते करत होते. सो लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे खूप सारा वेळ होता कारण शोज तर डेफिनेटली आमचे बंद होते. तर मी असा विचार केला की हा जो फावला वेळ आहे, जो रिकामा वेळ आहे, त्याचं काहीतरी चांगल्या वेळेमध्ये, चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतर करू हं. आणि डेफिनेटली तेव्हा TikTok हो, आलं हो. होतं. मी घरात बसून म्हटलं बोर होण्यापेक्षा म्हटलं TikTok बनवूया. हां. सो मी असंच बनवायची सुरुवात केली आणि त्यात माझा मेकअप करतानाची जी प्रोसेस असते, म्हणजे सुरुवातीला मी शेव्हिंग करतो, मग मेकअप करतो, मग साडी, मग विग हे सगळं करायची जी प्रोसेस आहे ती लोकांना फार इंटरेस्टिंग वाटते, की यार हा मुलगा एकतर माझे शॉर्ट हेअर्स आहेत. त्यामुळे हां. लोकांना असं वाटतं, की यार हा मेकअप कसा करत असेल किंवा हो. काय असेल? मग ते होल्ड करतात त्या व्हिडिओवरती हां. आणि त्याच्यामुळे त्या व्हिडिओची एंगेजमेंट वाढते. असं करत मी TikTokला जे माझे मेकअपचे व्हिडिओ टाकायचे ते व्हिडिओ व्हायरल व्हायचे. आणि असं करत लकीली माझे 5,00,000 फॉलोअर्स झाले वॉव! TikTokवरती आणि 5,00,000 हा खूप मोठा अमाउंट होता येस, एक्झॅक्टली. एका नॉर्मल व्यक्तीसाठी. आणि त्यामुळे मला खूप लोकं ओळखायला लागली. गल्ली-गल्लीमध्ये लोकं ओळखायला लागली. हां. माझ्याच गावातली लोकांना असं व्हायचं, की यार किरणला तर आम्ही TikTokवर बघितलं आणि एवढे फॉलोवर याचे कधी झाले? म्हणजे हे अगदी खूप ड्रास्टिक चेंज झाला माझ्या लाईफमध्ये. त्यानंतर TikTok बंद झालं. मग Instagram आलं, हं. YouTube आलं. बरेच व्हिडिओज व्हायरल झाले आणि तिथनं एक चांगला इन्कम सोर्स मिळायला लागला मला. जरी राइट. माझे शोज नसतील तरी मला एक इन्कम स्पेसिफिक चालू होतं. त्यामुळे आता माझे YouTubeवरती जवळपास 6,00,000 सबस्क्रायबर्स आहेत. त्यानंतर Instagramवरती पण जवळपास 2,00,000 फॉलोवर्स आहेत. त्यामुळं ह्या गोष्टींचा फायदा आम्हाला प्रमोशनसाठी होतो. येस. बरेच मोठे-मोठे ब्रँड्स अप्रोच करतात. नवीन सॉन्ग्स आल्यावरती सेलिब्रिटीज अप्रोच करतात. येस. सो इथून असं इन्फ्लुएन्सर होण्याचा एक प्रवास सुरू झाला.
किरण, तू आता ना टिकटॉक मध्ये जे मेकअपचे व्हिडिओज म्हणालास, लोकांना कुतूहल असतं, कारण ना किती आपण म्हंटल ना स्त्री पुरुष इक्वल वगैरे, तरी स्किन तर वेगळी असते ना थोडीशी. डेफिनेटली, तर मेकअप करताना तुला कधी असं त्याच्यामुळे प्रॉब्लेम जाणवला का, किंवा काही चुकीची रिॲक्शन आली, किंवा ते प्रत्येक वेळी शेव शेव्ह करणं करणं, वगैरे? येस, माय इट्स गॉड. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. तर ते कसं असतं, म्हणजे ती काय प्रोसेस असते? युजुअली मुलाला मुलगी बनणं हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. येस. कारण काय होतं, असं म्हणतात मुलींचं नखशिकांत वर्णन केलं जातं युजुअली, आणि सौंदर्याचं वरदान मुलींना दिलेलं आहे, स्त्रियांना दिलेलं आहे, आणि त्यांच्यामुळेच सर्व जणांचा जन्म होतो, आणि आईपासूनच आपली उत्पत्ती आहे. त्यामुळं स्त्रियांसाठी नेहमी खूप जास्त रिस्पेक्ट माझी आहे. कारण एक मुलगी बनून मी जेव्हा परफॉर्म करतो, तेव्हा मुलींच्या रिस्पॉन्सिबिलिटीज मला थोड्या-थोड्या समजायला लागल्यात आणि येस. समजतायत. त्यामुळं जी एक मुलगी करू शकते, ते करणं मुलांसाठी खूप अवघड आहे. मुलांचं काय असतं, युजुअली केस ठीक करा आणि कपडे घाला आणि जा. पण प्रत्येक गोष्टी मुलींना जपाव्या लागतात. सो मी जेव्हा ॲज अ मुलगी परफॉर्म करतो स्टेजवरती, तेव्हा मी नेहमी लक्षात ठेवतो, आय ऑल्वेज कीप इन माइंड, की मला मुलींच्या कॅरेक्टरला माझ्यामुळे कुठे धोका नाही झाला पाहिजे. कारण काय होतं, युजुअली बरीच लोकं मला मुलगी म्हणून बघतात. हो. त्यांना माहिती नसतं मी मुलगा आहे. आता सोशल मीडियामुळे तरी बऱ्याच लोकांना माहितीच झालंय. एवढे दिवस असं होतं, की यार ही तर मुलगीच आहे. असं समजून लोक बघतात. त्यामुळं कुठेतरी एक्सप्रेशन वाईज, बिहेवियर वाईज किंवा ड्रेसिंग वाईज कधी त्यांच्या चारित्र्याला माझ्याकडनं धक्का नाही लागला पाहिजे, हे आय ऑल्वेज टेक केअर ऑफ दॅट. आणि मुलगी बनणं खूप अवघड आहे. रोज शेव्हिंग करावी लागते. कंटिन्यू शोज असतात युजुअली. नवरात्रीमध्ये 9 दिवस, गणपतीचे 10 दिवस, दहीहंडीचे दिवस असे आम्हाला कंटिन्यू शोज असतात. तर रोज शेव्हिंग करावी लागते आणि तर रॅशेस वगैरे नाही आहेत का रे तुला? परेशानी होते. आणि युजुअली मेकअप आर्टिस्टच्या हाताची जादू आहे ही. आजचं पण बघतोय किंवा युजुअली रोजचं बघतोय आपण. त्यांना खूप हार्डवर्क करावं लागतं आमच्या मागे. आता युजुअली मी माझा मेकअप स्वतः करत असल्यामुळं तो एक पोर्शन माझ्या लाईफमध्ये थोडा कमी झालाय. मी युजुअली जेव्हा मग अकॅडमीचे शूट्स करत असतो किंवा मेल टू फिमेल ट्रान्सफॉर्मेशन्स करत असतो, तेव्हा मग मेकअप अकॅडमीवरती जे मेकअप आर्टिस्ट आहेत ते आमच्यावरती काम करतात. बट खूप अवघड आहे. मुलींची स्किन, मुलांची स्किन खूप अवघड आहे सगळं. पण तू ते खूप छान जमवतोयस. तुझ्याकडे बघून वाटतं की सगळं सोपं आहे. मॅनेज करायचा प्रयत्न करतोय बस. येस. तू आता बोलता बोलता खरं तर खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातलास. एक मुलींचं चारित्र्य जपण्यासाठी तू प्रयत्न करतोयस. पण थोडा सिरियस मुद्दा मी आता काढतेय, की मागच्या काही काळात ना लावणीचं स्वरूप खूप बदललंय. त्याच्यात कालानुरूप बदल होणार हे सगळ्यांना मान्य आहे. पण एक लावणी कुठेतरी असं समाजाचं म्हणणं आहे, की ती विभत्सतेकडे वळत चालली आहे. तुला असं वाटतं का? मला खरंच या मुद्द्यावर खूप लोकांशी बोलायचं होतं. युजुअली काय होतंय, पारंपरिक जी लावणी सादर करतात, ती लोकं आज घरात बसून आहेत, आणि जी लोकं लावणीच्या नावाखाली भलतंच काहीतरी परफॉर्म करतायत, आज त्यांना लाखो रुपयाचे शोज मिळतात. माझ्या फील्डमध्ये भरपूर सीनियर लोक आहेत आज, ज्यांना ॲक्चुअली काम मिळत नाहीये. येस. तर मला लोकांना सांगायचं, की तुम्ही निगेटिव्ह गोष्टी खूप इझिली एक्सेप्ट करता. पण जे खरंच मेहनत करतायत, जे खरंच लावणीला, आपल्या लोककलेला पुढे घेऊन जाण्याचा, जपण्याचा प्रयत्न करतायत, आज त्यांना काम नाहीये. लोकं युजुअली आम्ही शोला गेलो तेव्हा पण लोकांचं असं असतं, की आम्हाला अशीच गाणी हवी आहेत. आम्हाला पारंपरिक लावण्या नकोय, आम्हाला डीजे गाणी जास्त हवी आहेत. ठीक आहे, त्या पण गाणी आणि हे पण गाणी तुम्ही दोन्ही पण बघा. बरोबर. युजुअली काळानुसार बदलणं किंवा प्रवाहानुसार बदलणं खूप गरजेचं आहे. आपण बदलत गेलोय म्हणून माकडांपासून माणसं झालोय असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? तर आपण पण बदलणं आता आम्ही पण बदललोय. ट्रेडिशनल लावणीच करतो आम्ही, पण त्यात आम्ही थोडा वेस्टर्न टच पण दिलाय. पण पारंपरिकता विसरलो नाहीये. येस. तुम्ही माझ्या 1000 व्हिडिओज बघितले तर 1000 व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला एकही अश्लील इशारा दिसणार नाही. हे मी शुअरली सांगू शकतो, आणि मी तेवढं मनातनं लावणीला जपलंय. पण आता लोकांच्या काळानुसार, त्या फ्लोनुसार आम्ही पण थोडे-थोडे बदलतोय. बट भरपूर विभत्सपणा असा चाललेला आहे लावणीच्या नावाखाली, आणि खरं तर लोकांनी त्याला आळा घालायला पाहिजे. पण लोकच ते एन्जॉय करतात. त्यामुळं आम्ही पर्सनल लेव्हलला जेव्हा ह्याच्यावरती आवाज उचलला, तेव्हा ज्यांनी आवाज उचलला त्यांचा आवाज कमी करण्यात आला, आणि ज्यांच्या विरुद्ध उचलला किंवा जे लावणीसाठी खरं तर काहीच करत नाहीयेत, तेच कुठेतरी आज मोठे होतायत. ह्याचं वाईट वाटतं. बट शेवटी लोकांची मेंटॅलिटी त्याच्यातून दिसून येते. त्याला आपण काहीच नाही करू शकत. पण एक लावणी कलाकार म्हणून तू जसं स्वतःच म्हणालास, की
कदाचित कुठेतरी ही मागणी आहे म्हणून तो तसा पुरवठा होतोय. हा एक मुद्दा आहेच त्यातला. पण पुरवठा करणाऱ्यांना तू काय सांगशील? त्या नर्तिकांना तू काय सांगशील? जे नर्तक आणि नर्तिका नको त्या गोष्टीला पुरवतायत किंवा नको त्या गोष्टी डान्समध्ये करतायत. मला असं वाटतं ते खरंच त्यांनी करायला नाही पाहिजे. 4 पैशांसाठी किंवा जास्त शोज मिळावेत म्हणून हा प्रकार चालू आहे आणि लोकांनी अगदी त्यांना डोक्यावरती घेऊन ठेवलंय बऱ्याच लोकांना. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतं. पण त्यात मेन चूक आहे ऑर्गनायझर्सची. खरं तर भरपूर ऑर्गनायझर्स असे आहेत ज्यांना तेच हवं असतं. येस. त्यांना साधा डान्स किंवा पारंपरिक डान्स नको असतो. त्यामुळे लोकांच्या त्या मेंटॅलिटीची मला खरं तर कीव कीव येते. येते, की तुमच्यामुळं खरं तर आम्हाला आर्टिस्ट लोकांना असं परफॉर्म करावं लागतंय. सो तुम्ही जरा डोकं चांगलं ठेवून कलेला एक कला म्हणून, चांगली कला म्हणून बघायला पाहिजे मला असं वाटतं. थोडा थिल्लरपणा बाजूला करायला पाहिजे. खरंच, बरोबर ना? खरंच. डेफिनेटली. किरण, तू खूप छान उत्तर दिलंस या प्रश्नाचं आणि मला खरंच तुझ्याकडून हे मत तुझं जाणून घ्यायचं होतं. आपण सिरियस मुद्दा पाहिला. आता किरण आपल्या बरोबर आहे, तर आपण थोड्या मजेशीर भागाकडे वळूयात. येस. आता मी तुला माझ्या मनातले प्रश्न विचारले, की मला तुझे व्हिडिओज बघून जे वाटत होतं त्यानुसार. तुझे ना खूप फॉलोअर्स आहेत, तुझ्या सगळ्या व्हिडिओज वरती कमेंट करत असतात. आणि तू देत असशील, त्यांना रिस्पॉन्ड करत असशील. पण आता या माध्यमातून तुला त्यांना एक ठोस उत्तरं द्यायची आहेत. ओके, सो आपलं नेक्स्ट सेगमेंट आहे कमेंटवर कमेंट. तर पहिला प्रश्न, ही खूप क्युरिओसिटी आहे लोकांना, का माहित नाही मला. तुझं वय काय आहे? 28. 28. लक्षात ठेव, नोंद करून ठेवा. सारखं त्याच्या व्हिडिओ खाली कमेंट विचारू नका. दुसरं म्हणजे, तू नोकरी करतोस का किंवा केलीयस का? नाही. मी कधीच आत्तापर्यंत जॉब नाही केली. जेव्हापासनं मी सुरुवात केली माझ्या प्रोफेशनची किंवा आधीपासून एज्युकेशन नंतर आय डायरेक्टली स्विच टू बिझनेस. म्हणजे एकतर मेकअप अकॅडमी सुरू केली आणि त्यानंतर मी शोज. या वाटेवर जर कोणाला वळायचं असेल, म्हणजे अगदी लावणी असेल, मेकअप असेल, तू जसं ते वेगवेगळे ज्वेलरी बनवतो तसं असेल, यातून पोटा पाण्याची सोय होते का रे? युजुअली मी ब्लेस्ड आहे त्या बाबतीमध्ये. पोटापाण्याची सोय होते. सगळ्या इच्छा, स्वप्न पण पूर्ण होतायत. पण ह्या इन्कममध्ये कन्सिस्टन्सी नाहीये. लाइक काही-काही महिन्यामध्ये आम्ही भरपूर पैशांचं काम करतो, भरपूर चांगलं काम करतो आणि काही-काही महिन्यामध्ये आम्हाला कामच नसतं. सो फ्रीलान्सर्सचा हा प्रॉब्लेम आहे आणि वरच्यावर लोकांची मेंटॅलिटी पण लावणीबद्दल थोडी खराब होत चालली आहे. त्यामुळं चांगल्या इव्हेंट्सला लावणी ठेवली जात नाहीये. म्हणजे जसं की फॅमिली इव्हेंट्स असतील. हो. अजून बऱ्याच वेळा मला बघायला मिळतं, की तिथे लावणी कशाला? गुणवंतांचा सत्कार आहे तर तिथे लावणी नको. कशाला? हो. अशा बऱ्याच गोष्टी दिसतात. मे बी आमच्या फील्डमधली काही लोकं ह्याला रिझन असतील. त्यांच्या बिहेवियरमुळे कदाचित त्यांना लावणी खराब वाटत असेल. सो इन्कममध्ये म्हणजे एक कन्सिस्टन्सी नाहीये असं म्हणता येईल. त्याच्यामुळे पूर्णपणे याच्यावर डिपेंड राहू नका, पण तुमची आवड जपायला विसरू नका. विसरू नये. बरोबर? येस, डेफिनेटली. आता हा प्रश्न असा आहे, की तुझं पहिलं पेमेंट आठवतंय का तुला? माझं पहिलं पेमेंट तर मी 4थीत असताना जेव्हा मी डान्स केला होता, तेव्हा मला भरपूर बक्षीस मिळालेलं आणि तेव्हा अगदी आठाणे वगैरे चालत होते, 4 आणे, 8 आणे. हो. त्यामुळं तेव्हाचे ₹10 म्हणजे आत्ताचे अगदी 1000-2000 वाटायचे आणि तेव्हा एक्सपेन्स करायला काही गोष्टीच नव्हत्या. आता ₹1000 तर मी 1 मिनिटात पण खर्चू शकतो. पण तेव्हा असं होतं ते ₹100-200 खर्च व्हायला अगदी 4-5 महिने लागायचे. त्यामुळं ते पेमेंट खूप खास होतं. ते 4थीला आताचे मिळालेले. लाखो रुपये त्याच्या कंपॅरिझन खरंच नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. बरोबर आहे. बरं, तुला पहिला अवॉर्ड आठवतोय का कुठला मिळाला होता? युजुअली मला पहिला अवॉर्ड असा मिळाला नाहीये, पण मला बक्षिसं मिळाली आहेत बक्षिसं. लहानपणापासूनच. येस. सो मी 6वी-5वी पर्यंत मला माहिती नव्हतं स्पर्धा वगैरे असतात, कारण आम्ही खूपच खेड्यात राहत होतो. पण जेव्हा मी देगलूरला शिक्षणासाठी स्विच केलं, तेव्हा इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स व्हायच्या आणि तेव्हा मला फर्स्ट टाईम बक्षीस मिळालं होतं. एक ट्रॉफी माझ्याकडे अजून ठेवलेली आहे. अगदी 2007-8 मध्ये मिळालेली ट्रॉफी आहे. त्याच्यावरती दुर्गादेवीचा एक फोटो आहे छान. अरे वाह! तेव्हा लावणीसाठी? येस, लावणीसाठी मला. अमेझिंग. लावणीचे आता तुला माहित असतील, की बरेच प्रकार आहेत, राइट? तर तुझा आवडीचा प्रकार कोणता? माझा आवडीचा प्रकार बैठकीची लावणी. डेफिनेटली नो नो ऑप्शन फॉर दॅट. आणि लावणीमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. छक्कड आहे लावणीमध्ये, बैठकीची लावणी आहे, परत अजून पैलवानी तोऱ्याची लावणी आहे, परत वारकरी लावणी पण बऱ्याच ठिकाणी सादर केली जाते. आणि
असे वेगवेगळे लावणीचे प्रकार आहेत. तमाशामध्ये वेगळी लावणी साजरी केली जाते. चित्रपटातली वेगळी लावणी आहे. पण त्या सगळ्या लावणींमधली सगळ्यात माझी आवडीची लावणी म्हणजे बैठकीची लावणी, कसरतीची लावणी आहे. हां. ज्यामध्ये कसरत करून दाखवली जाते. हो. अशा वेगवेगळ्या लावणीच्या भरपूर प्रकार आहेत. तू बैठकीची लावणी मेन्शन केलंस. आता माझं नॉलेज कदाचित कमी आहे, मला माफ करा. पण बैठकीच्या लावणीत गाणं हा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि स्वतः गातात. तू गातोस का? मी गातो युजुअली मला आवडतं गायला. हां. मग पण आमच्यासाठी आता काहीतरी 2 ओळी. मी प्रयत्न करेल जस्ट होईल, होईल. आय एम नॉट अ गुड सिंगर बट आवडतं मला. हं. सो मी गाणं म्हणून कधी परफॉर्म युजुअली जास्त नाही केलं. 1-2 वेळा मी केलेलं आहे. मी ट्राय करतो. हं. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल. मस्त. कमाल. म्हणजे मला इकडे बघून जे असं मेस्मरायझिंग होतंय. खूपच छान. बरं तू लावणी सम्राट आहेस. खरं तर तुला हा प्रश्न विचारावा का? असा मला प्रश्न पडलाय. पण आपल्या प्रेक्षकांना आपल्याला मनमोकळेपणाने उत्तरं द्यायची आहेत. त्याच्यामुळे कधी असं झालंय का रे किरण, की स्टेजवर फजिती झालीये, पाय अडकलाय, साडी, केस पडले? सांगायलाच नको. खरं तर सांगायलाच नको. एवढ्या वेळा परेशानी झालेली आहे. युजुअली काय होतं लावणीचा हा जो गेटअप आहे ना, हां. फक्त गेटअप करणं आणि गेटअप करून नाचणं हां. ह्यात खूप मोठा डिफरन्स आहे. युजुअली सगळ्या गोष्टी जागेवरती असल्या पाहिजेत. हो. मग काय होतं युजुअली डान्स करताना भान नसतं. आम्ही बेभान होऊन नाचतो. मी तर स्टेजवर असल्यावरती वेगळ्याच लेव्हलला गेलेलं असतं किंवा वेगळ्याच एरामध्ये असतो. त्यामुळं भरपूर वेळा पाय अडकतात. कधी-कधी जुडा निघून पडलेला असतो. कधी-कधी हो. घुंगरू सुटतात. कधी-कधी म्हणजे अगदी चोळीची गाठ सुटते. असं बापरे! भरपूर वेळा होतं. सो हे काही नवीन नाहीये डान्सर्ससाठी. हे सगळेच एक्सपिरियन्स. येस. म्हणजे झालेलं आहे, हा अनुभव आलेला आहे. पण त्यावेळेला काय म्हणू सावरून कसं घेतोस मग हे सगळं? असं दाखवतो आम्ही की आम्हाला काही फरकच नाही पडला युजुअली. हं. मग काही गोष्टी अशा असतात की ज्याचा फरक पडतोच. त्यामुळे मग आम्हाला कधी-कधी थांबावं पण लागतं. बट युजुअली छोट्या-मोठ्या गोष्टी जर असतील काही गळून पडलं किंवा काय झालं तरी आम्ही थांबत नाही. द शो शो मस्ट मस्ट गो गो ऑन. ऑन. त्यामुळं येस. आम्ही डायरेक्ट दणक्यात असतो. तर मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझे अनेक फोटो आहेत म्हणजे लावणीच्या रूपातले आणि बाकी आम्ही बघितलेत साडीतले. पण अलीकडे ना तू वेस्टर्न क्लोथमध्ये पण बऱ्याच दिसतोस. तर त्याच्यावरनं ना कुठेतरी प्रश्नही केले जातात, थोड्या डेफिनेटली. प्रमाणात टीकाही केली जाते, की लावणी आम्ही समजू शकतो, पण वेस्टर्न का? तर काय नेमकं सो त्याचं काय? युजुअली आता मी फक्त लावणी सम्राटच राहिलो नाहीये. माझं काम आहे, मी एक इन्फ्लुएन्सर पण आहे. सो भरपूर मोठे-मोठे ब्रँड्स असतील किंवा मोठे-मोठे मेकअप आर्टिस्ट असतात, ते आम्हाला अप्रोच करत असतात मेकअप शूटसाठी. हं. सो त्याची आम्हाला चांगली अमाउंट मिळते. सो इट हं. इज लाइक अ वे ऑफ सर्व्हायव्हल फॉर अस. येस. त्यामुळं बऱ्याच लोकांना असं होतं, की यार हा एवढा मोठा लावणी सम्राट झाला पाहिजे, काय गरज आहे? भरपूर मी वेस्टर्न शूट्सला नकारच देतो. बट काही-काही ठिकाणी काही आउटफिट्स असतात छान. ते हं. मला पण आवडलेले असतात. सो मग मी ते ट्राय करतो किंवा स्वतःत एक नवीनपणा पण बघायला मिळतो. येस. लोकांना पण काहीतरी नवीन बघायला मिळतं. त्यामुळे आम्ही ते पण ट्राय करतो. व्हेरी गुड. तू आता तुझ्या काय म्हणूयात फॉलोअर्सना चांगली उत्तरं दिली आहेस. आता तुझ्या काही फॉलोअर्सच्या संबंधित आठवणी आहेत त्या मला जाणून घ्यायच्या आहेत. आपलं नेक्स्ट सेगमेंट आहे ट्रोलिंग ते स्क्रोलिंग. सो पहिला माझा प्रश्न असा आहे, तुला इतकं आता म्हणजे प्रचंड प्रेम मिळतं लोकांचं. आपण चांगल्यापासूनच सुरुवात करूया. तर तू मला 3 आठवणी अशा सांगू शकतोस का, की ती कौतुकाची थाप जी तू आयुष्यात विसरणार नाहीस? खरं तर नेहमीच असं होतं आणि सोशल मीडियामुळे ते रोज व्हायला लागलंय सोबत. कारण काय होतं युजुअली साधं जरी कुठे गेलो ना, तरी ओळखीची लोकं भेटतात, आपुलकीची लोकं भेटतात आणि ते बघून डेफिनेटली फोटोज वगैरे काढतात. सो बऱ्याच वेळा असं होतं 3 वेळा नाही म्हणजे असं खूपदा होतं. असं म्हणजे शब्दात पण नाही सांगता येणार आणि भरपूर वेळा असं होतं एखाद्या शॉपमध्ये, हॉटेल्समध्ये वगैरे गेलो, त्याचे ओनरच आम्हाला फॉलो करत असतात. मग ते आमच्याकडनं कधी-कधी बोलतात, की "पैसे नका देऊ प्लीज ओह! तुम्ही एक फॅन म्हणून आमच्याकडनं ती सर्व्हिस फ्री घ्या." तर ते कधी-कधी छान वाटतं. बऱ्याच वेळा असं होतं आणि युजुअली फॅमिली वगैरे सोबत असते तेव्हा कुणीतरी ओळखतं आणि फॅमिलीपुढे ते माझ्यासोबत फोटो काढतात. तर फॅमिलीला खूप प्राउड हम्म. वाटतं. त्यामुळे ती एक छान गोष्ट आहे. ही मजा येते. दुसरा प्रश्न हा जसं चांगलं तू सांगितलंस, तसे तुला नावं ठेवणारेही खूप आहेत आणि ते डेफिनिटली. कोणालाच सुटलेलं नाहीये. सुटलेलं नाही.
तर तुला की म्हणजे चीड येते असं एखादं कुठलं ट्रोलिंग मे बी वाक्य किंवा एखादा शब्द असं काही आहे का? ह्या बाबतीत ना मी दगड झालोय. खरं तर. कारण काय होतं हे रोज-रोज ऐकून काहीतरी काय होतं म्हणजे एकतर आपण खूप जेन्युइनली प्रयत्न करत असतो एखाद्या गोष्टीसाठी आणि मी डेफिनेटली लावणी जपण्याचा खूप मनापासून प्रयत्न करतोय आणि लाखो लोक मला चांगली भेटली आहेत. सो 10-12 लोकं, 1000 लोक जरी ट्रोल करत असतील तर 1000 आणि लाख यामध्ये खूप मोठा येस, फरक आहे. येस. त्यामुळे त्यांचा विचार करून जगण्याला काही अर्थ नाही सगळ्यात पहिलं तर. मी ऐकतो, बघतो. ती खरंच कमेंट जर इम्प्रूव्हमेंट करण्यासारखी असेल तर आय विल डेफिनेटली इम्प्रूव्ह दॅट. हं. बट काय होतं, लोकं बोलणारे बोलतच राहतात. काही लोकं ट्रोलिंग करण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो. असं म्हणतात निंदकाचं घर असावे शेजारी, त्यामधून आपण शिकत जातो. हं. ज्या गोष्टी आपल्याला निगेटिव्हली सांगितल्या जातात, त्यामधून आपण कुठेतरी चांगल्या गोष्टी शिकतो. त्यामुळं मी आय टेक इट पॉझिटिव्हली. बट काही-काही अशा गोष्टी असतात, लोकं बोलतात, "अरे, हा तर मिठाई आहे, हा तर छक्का आहे, हा तर बायला आहे." असे खूप घाणेरडे कमेंट तुम्हाला पण भरपूर वेळा काही-काही स्पेसिफिक पोस्टवरती बघायला मिळतात. मी बिनधास्तपणे ही नावं घेतो, कारण लोकं बोलताना लाजत नाही, तर मी सांगताना का लाजायला पाहिजे? बरोबर. आणि मी एखादी कला फक्त मनातून जपायचा प्रयत्न करतो, पण त्यांना ते समजत नाही. त्यांना तेच बोलायचं असतं, त्यांना गाणंच बोलायचं असतं. बट आता काय झालंय सोशल मीडियावर जेव्हापासून फेमस झाले, जेव्हा दोन्ही पण रूप माझे कळायला लागलेत लोकांना, तेव्हापासून हे ट्रोलिंगचं प्रमाण थोडं कमी कमी झालंय. झालं. बट येस. स्टिल अशी काही लोकं आहेत, प्रत्येकाच्या तोंडावरती बोट आणि हातावरती बोट तर मी नाही ठेवू शकत. बरोबर. त्यामुळे आय नेव्हर बॉदर दॅट. त्याचा काही फरक नाही पडत. बरोबर? आपण आपलं मस्त मगन राहणे, असं माझं. ओके. सो आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळूयात. आतापर्यंत आपण खूप छान आणि तू सविस्तर उत्तरं दिलीस त्यासाठी तुझे आभार. आता तुला थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. ओके. सो आपलं नेक्स्ट सेगमेंट आहे रॅपिड फायर. साडी की वेस्टर्न वेअर? साडी डेफिनेटली. कोणासमोर लावणी करताना दडपण येतं? कमी ऑडियन्स जिथं असेल तिथं लावणी करताना मला दडपण येतं. प्रेक्षकांची कोणती दाद सगळ्यात जास्त आवडते? टाळ्या आणि शिट्ट्या. वाह! वाह! प्रेक्षकांची कोणती गोष्ट लावणी सादर करताना अजिबात आवडत नाही? जे मधातच उठून नाचतात आणि डिस्टर्ब करून टाकतात सगळा माहोल, अशी लोकं मला मुळीच आवडत नाहीत. ऑफ कोर्स म्हणजे आम्हाला नाचू द्या ना. हो, एक एक सेपरेट पोर्शन असतो. युजुअली काही लोकं काय करतात, डान्स समोर चालू आहे, मग ते मागे डान्स करतात आणि हम्म. मग लोकांचं लक्ष त्यांचं. डायव्हर्ट होतं युजुअली. येस, येस. तुझा आवडता लावणीचा प्रकार तू सांगितलास पण परत एकदा. बैठकीची लावणी डेफिनेट. तुझं प्रेरणास्थान? माझं प्रेरणास्थान माझं ऑडियन्स आहे डेफिनेटली. कारण काय होतं, मी स्पर्धेला गेल्यापासून असं होतं युजुअली मला एक्सप्लेनेशन द्यायला आवडेल, की मी भरपूर लोकांना बघून शिकलोय. इव्हन माझ्यापेक्षा लहान डान्सर्स जे काही आहेत, हं. त्यांना सुद्धा मी बघून शिकत गेलोय. बाकी सुरेखाताई तर आहेत, सुरेखा कुडची आहेत. असे मोठे-मोठे डान्सर्स तर आहेतच डेफिनेटली. बट माझं ऑडियन्स माझं पहिलं प्रेरणास्थान आहे. माझे कॉम्पिटिटर्स माझं पहिलं प्रेरणास्थान येस. आहे डेफिनेटली मी म्हणेन. कारण सगळ्यांकडनं मी खूप छोट्या-छोट्या गोष्टी शिकत आलोय. तुझी आवडती किंवा असं म्हणूयात की तू त्यांच्याकडे आदर्श म्हणून बघतोस अशी लावणी कलावंत. आधीची पण एक सांग आणि आता कॉम्पिटिटर्स मधली पण सांग. सो आधीच्या लावणी सम्राज्ञींपैकी तसं आम्हाला ज्या बघायला मिळाल्यात कारण विठाबाई नारायणगावकर ह्या तर खूप मोठ्या लेव्हलला येस. त्यांना तर आम्ही देवच मानतो. येस. बट त्यांना कधी मला बघायला मिळालं नाही. पण सुरेखाताईंना मला बघता आलं. हं. सो सुरेखा पुणेकर मला त्या काळातल्या अशा लावणी सम्राज्ञी वाटतात, ज्या लावणीला कुठेतरी त्यांनी एक स्टँडर्ड लेव्हलपर्यंत नेऊन ठेवलं हं. आणि आत्ताच्या काळातल्या लावणी सम्राज्ञींपैकी मला आकांक्षा कदम ताई खूप आवडतात. हो, हो, हो. नाईस. अजून एक प्रश्न म्हणजे मागे जाऊन करावासा वाटतो असा एखादा बदल आहे का आयुष्यात? माझ्या आयुष्यात असा स्पेसिफिक काही बदल नाहीये, जो मागे जाऊन मला करावा वाटतो. कारण आतापर्यंत जे काही झालंय ते खूप चांगलं चालू आहे आणि मी माझ्या पद्धतीने खूप चांगलं काही करत गेलोय. जर मला बदलायचंच काही असेल किंवा मागे जाऊन बदलता आलं असतं, तर मी माझ्या आई-बाबांना जाऊ दिलं नसतं. कारण मला त्यांना माझी प्रगती दाखवायची होती. दाखवायची होती. भलेही ती वरतून बघत असतील, पण मला त्यांना सोबत घेऊन अभिमानाने फिरायचं होतं, जे मला आता पॉसिबल नाहीये. नाही, पण तू म्हणालास तसं ते नक्कीच तुझी प्रगती बघत असतील आणि येस. त्यांना खूप अभिमान वाटत असेल. आता शेवटचे 2 प्रश्न. एक म्हणजे एका शब्दात लावणीचं वर्णन करशील तर काय? लावण्य, आणि एका शब्दात किरण कोरेचं वर्णन करशील तर काय? पॅशनेट. थँक यू सो मच किरण. तू आमच्याबरोबर गप्पा मारल्यास आणि खूप छान बोललास तू. एक तर तू इतकं जितका छान दिसतोय तितका छान बोललायस. थँक यू. त्यामुळे तुझे खूप खूप आभार.
आणखी एका विशेष व्यक्ती म्हणजे विशेष ठिकाणाचे मला आभार मानायचे आहेत, ते म्हणजे हे तुम्ही जे बघू शकता आपल्या मागे MK's हेअर अँड मेकअप अकॅडमी खारघर इथे आम्ही आलोय. तिथे आमचं आज खास शूट होतंय. तर किरणशी आम्ही बोलू शकलो आणि तुम्ही किरणला ऐकू शकलात त्याचं एक थोडंफार श्रेय ह्या अकॅडमीलाही जातं. आणि किरण तुला पुन्हा एकदा धन्यवाद. थँक यू सो मच. खरं तर मी पण तुम्हाला तेवढंच इक्वली थँक यू म्हणायला पाहिजे. कारण एवढ्या छान प्लॅटफॉर्मवरती मला परत एकदा व्यक्त होण्याचं ची संधी मिळाली आणि खूप छान वाटलं तुझ्यासोबत आणि चॅनलसोबत गप्पा येस. मारून. युजुअली आम्हाला काय होतं शोजला जा, परफॉर्म करा आणि वापस या एवढंच असतं. पण लोकांना कुठेतरी अजून जवळच्या गोष्टी पण जाणून घ्यायच्या असतात आणि मला पण खूप मजा आली. थँक सो मच तुम्ही मला कन्सिडर केलं आणि एवढ्या छान सीरीजचा मला भाग बनवला त्याबद्दल मी सुद्धा सर्व टीमचा मनःपूर्वक आभारी आहे. तर हा होता किरण कोरे. किरणच्या डान्सची झलक तुम्ही पाहिलीत, पण त्याच्या गप्पा ऐकून तुम्हाला कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट करून नक्की कळवा. शिवाय हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही शेअर कराल, तेव्हा Instagramवर लोकसत्ता लाईव्हला आणि किरणला सुद्धा टॅग करायला विसरू नका. किरण सारख्याच नवनवीन आणि खऱ्या इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.